खरं तर हा आज अतिशय पवित्र दिन आहे आणि मी सुरुवातीलाच या शुभ दिनाच्या सर्वांनाच महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. अनेक भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन मनोभावे दर्शन घेत असतात. आज आपण पाहतोय रात्रीपासूनच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी चालू आहे आणि प्रत्येक भागातल्या प्रत्येक या पुरातन मंदिरामध्ये अशाच पद्धतीने भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि हा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्याबद्दल मी सर्व भाविकांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांनाच महाशिवरात्रीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. तालुक्यामध्ये आपली संपूर्ण सीट निवडून आली, याच्याबद्दल काय सांगाल? हे संघटनेचं यश आहे आणि स्वर्गीय नामदार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आणि लोकांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या. दादा आहेत कारण की गेली अनेक वर्ष या भागातले असे काही प्रलंबित प्रश्न होते ते सुटले पाहिजे अशी लोकांची मानसिकता होती आणि ते सोडण्याचं काम दादा करते. या लोकांना विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या जीवावर आणि कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या एक साथीमुळे या ठिकाणी विजय साकार झालेला आहे. पुढच्या पंचवार्षिकला म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीला नसरापुरात उमेदवार असेल का? आता यश त्यांनी चांगलं दिलं, ही सुरुवात झालेली आहे. खरं तर भविष्यात आता त्यांनी ठरवलं आम्ही नक्कीच उमेदवारी देऊ.